नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर। ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप होणार आहे। या अंतर्गत एकूण 4 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे। या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्य सरकार अंतर्गत या 4 जिल्ह्यातील 55,129 शेतकऱ्यांसाठी 165,83,08,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हे 4 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, ऑगस्ट 2024 या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ढगाळ वातावरण, तसेच जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळ पिकांच्या फळगळणीमुळे झालेल्या नुकसानीचा विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राची उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे। तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे। मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात माही ऑगस्ट 2024 या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे झालेल्या तसेच जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळ पिकांचे फळगळणीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष निधी मागणीचे प्रस्ताव अनुक्रमे विभागीय आयुक्त नागपूर व विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून संत्रावर्गीय फळ पिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदतीच्या मागणी दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारात ठेवण्यात आलेला होता। मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात। वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात माही ऑगस्ट 2024 या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे संत्रावर्गीय फळ पिकांच्या फळगळणीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर यांनी 10,84,98,000 इतका, तसेच अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळ पिकांचे फळगळणीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांनी रुपये 154,98,10,000 इतका निधी मागणी केल्यानुसार एकूण रुपये 165,83,08,000 इतका निधी एक वेळेची विशेष बाब म्हणून मदत देण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम 165,83,00,000 रुपये या 4 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट प्रति हेक्टरी 27,500 रुपये प्रमाणे जमा करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, पहिला जिल्हा वर्धा जिल्ह्यातील 5,933 शेतकऱ्यांसाठी 10,84,98,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 41,911 शेतकऱ्यांसाठी 134,61,83,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील
3,433 शेतकऱ्यांसाठी 10,90,62,62,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 3,852 शेतकऱ्यांसाठी 9,45,65,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। असे एकूण या 4 जिल्ह्यातील 55,129 शेतकऱ्यांसाठी 165,83,08,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 4 जिल्ह्यातील 55,129 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टरी 27,500 रुपये प्रमाणे जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।